नमस्कार. तुम्ही हा फेस पहिल्यांदा पाहत असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमरवर स्वागत करते. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला ही माझी नवरात्रीची मेकअप सिरीज आवडली असेल आणि हा व्हिडिओ या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 10 मिनिटाआधीच मी फेसला मॉइश्चराईज करून घेतलं होतं. आता मॉइश्चरायझर नीट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं आहे. तर सर्वात आधी आपण स्किनवरचं पिगमेंटेशन क्लिअर करणार आहोत. त्यासाठी मी कवर एफेक्ट्सचं ऑरेंज करेक्टर वापरते आहे. हे क्रीम करेक्टर असल्यामुळे तुम्ही बोटाने पण ब्लेंड केलं तरी पण ते खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड होईल. पण आज मी माझ्या पॅकच्या कन्सिलर ब्रशनेच ब्लेंड करून घेणार आहे. ॲज यू कॅन सी, डोळ्याखालचं प्रोडक्ट ब्लेंड करताना कधीही ड्रॅग करायचं नाही आहे. ते आपल्याला टॅपच करायचे आणि ते जिथल्या तिथे प्रोडक्ट राहील याची काळजी घ्यायची आहे. या लुकसाठी मला माझी स्किन ग्लोईंग हवी होती, म्हणून मी त्यावर एल्फचं हॅलो ग्लो लावून घेतलं आहे आणि माझी शेड आहे 5 टॅन. ते फाउंडेशन ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर आपण त्याच्यावर फाउंडेशन लावणार आहोत. आता यावर फाउंडेशन लावताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे फाउंडेशन लाईट कव्हरेज असलं पाहिजे, तरच खालती जे ग्लो प्रोडक्ट लावलं आहे ते दिसेल. जर तुम्ही हाय कव्हरेजचं फाउंडेशन लावलं तर तेवढंसं ते प्रोडक्ट दिसणार नाही आहे. एकदा फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं की त्यावर आपण सेकंड क्रीम प्रोडक्ट लावणार आहोत. ते म्हणजे माझं शार्लेट टिलबेरीचं ड्रीम पॉप ब्लश. हे खूप छान दिसतं डस्की स्किनवर, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ते मी नायकाच्या स्टिपलिंग ब्रशने ब्लेंड करून घेते आहे. हे प्रोडक्ट फास्ट ड्राईंग आहे, त्यामुळे ते आपल्याला लवकर ब्लेंड करून घ्यायला हवं. नेक्स्ट स्टेप इज कन्सिलर. यासाठी मी मेबेलिन फिट मीचं कन्सिलर वापरते आणि माझी शेड आहे 30 हनी. आणि ते मी डोळ्याच्या खालच्या बाजूला, डोळ्यावर, फोरहेडवर, नाकावर, चिनवर आणि थोडंसं अप्पर लिप्सवर पण लावून घेणार आहे. कन्सिलर ब्लेंड करताना नेहमी मी माझ्या चिनपासून सुरुवात करते आणि त्यानंतर मग नोज, फोरहेड आणि सर्वात शेवटला अंडर आईजचं कन्सिलर ब्लेंड करते, जेणेकरून त्याला थोडासा वेळ मिळेल तिथे सेटल व्हायला आणि तेवढ्या वेळात ते थोडंसं कव्हरेज पण जास्त देतं. एकदा कन्सिलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाल्यानंतर मी माझा फेस पॅकच्या लूज पावडरने सेट करून घेणार आहे आणि त्याची शेड आहे बनाना. पण फ्रँकली स्पीकिंग मला ही पावडर इतकीशी आवडलेली नाही आहे. ही मी जेवढा पण वेळा ट्राय केली तेव्हा माझ्या फेसला खूपच ड्राय करते आहे. नेक्स्ट स्टेप आहे कॉन्टोर. तर आज कॉन्टोर करण्यासाठी मी माझं नेक्स्टचं कॉन्टोर पॅलेट वापरते. त्यामधली एक ब्राउनिश शेड घेऊन मी कॉन्टोर करते. तुम्ही बघू शकता मी गालाच्या जिथे खोलगट भाग आहे तिथे कॉन्टोर मेनली करून घेते. आता त्यावर आपण पावडर ब्लश वापरणार आहोत, कारण फेसवरून सर्वात पहिला मेकअप कुठला रिमूव्ह होतो तर ते म्हणजे ब्लश. तर आपण क्रीम प्रोडक्टवर पावडर ब्लश लावून घेऊया. माझा फेस थोडा पावडरी वाटतो आहे, तो सेटल डाऊन करण्यासाठी मी ब्लू हेवनचा ग्लोईंग सेटिंग स्प्रे मारून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर किती छान ग्लो आला आहे. लुक्स लाईक आय एम ग्लोईंग फ्रॉम विदिन. त्यानंतर माझ्या आयशॅडो पॅलेटमधल्या एका खाकी कलरच्या शेडने मी माझे आयब्रोज फिल करून घेते आहे. मी रिसेंटली असं नोटीस केलं आहे की आपण थोडेसे लाईट कलरने आयब्रोज फिल केले तर ते खूप नॅचरल वाटतात डार्क कलरने फिल करण्यापेक्षा. आता एका छोट्याशा ब्लेंडिंग ब्रशवर मी ब्राऊन कलरचा आयशॅडो घेतला आहे आणि ते मी डोळ्याच्या कोपऱ्यावर ब्लेंड करून घेते आहे. एकदा आपल्याला हवा तेवढा कलर डिपॉझिट झाल्यानंतर आपण तो कलर क्रीजला सुद्धा लावून घेणार आहोत.
आयबॉलवर मी आता एक शिमर शेड लावणार आहे. त्यासाठी मी पिंक आणि ऑरेंज कलरचा शिमरी शेड मिक्स केला आहे आणि ते मी लावून घेते उरलेल्या डोळ्यावर. आता ती सेम शिमर शेड आपण इनर कॉर्नरला सुद्धा लावून घेणार आहोत आणि आय लुक बॅलन्स करण्यासाठी तो ब्राऊन कलरचा शेड आपण लोअर वॉटरलाईनला सुद्धा लावणार आहोत. आज मी इनसाइडचं ब्लॅक कलरचं लिक्विड आयलायनर वापरते आणि त्याच्याने खूप छान अशी विंग काढून घेते. हे प्रोडक्ट इतकं इनएक्सपेन्सिव्ह पण अमेझिंग आहे. त्यानंतर आपण लोअर वॉटरलाईनला काजळ लावून घेणार आहोत. मी इथे ब्लॅक कलरचं फेसेस कॅनडाचं काजळ वापरते. मस्करा लावण्याआधी मी लॅशेस कर्ल करून घेते. तुम्हाला पण जर लॅशेस कर्ल करण्याला प्रॉब्लेम होत असेल समोर बघून तर मिरर खाली पकडून तुम्ही अशा प्रकारे लॅशेस कर्ल करून घेऊ शकता. त्यामुळे डोळे खूप छान दिसतात. त्यावर मी माझा ऑल टाईम फेवरेट एसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्करा वापरते. इनर लॅश लाईनला जरा मस्करा जास्त झाला होता, तिथे लॅशेस क्लमझी झाले होते म्हणून मी ते स्प्रूलीने क्लीन करून घेतलं आहे. लिप लाईन करण्यासाठी आज मी फेसेस कॅनडाचं मरून कलरचं लिप लायनर लावलं आहे. हे खूपच स्मूथ लिप लायनर आहे आणि तुम्ही त्याची कलर इंटेन्सिटीसुद्धा बघू शकता. इथे मी लिप लायनर थोडं स्मच करून घेतलं आहे आणि त्यावर मी माझी फेवरेट शार्लेट टिल्बरीची बॉन्ड गर्ल ही लिपस्टिक वापरते. ही डस्की स्किनवर खूपच सुंदर लिपस्टिक दिसते. सो दिस इज द फिनिश लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.